मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आरोग्य विभागाअंतर्गत नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती मिस होईल. आणि जसं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक यांना सुद्धा नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ इथे भेटण्यासाठी व्हिडिओला प्रत्येकाने आठवणीने शेअर करा. त्यांच्यापर्यंत चॅनल शेअर करा. जे आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आलेले आहेत किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर 47,000चा टप्पा आपण इथे गाठलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर. सो लवकरच आपल्याला 50,000चे सबस्क्रायबर जो टप्पा आहे आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओमध्ये इथे आपण बघणार आहोत की कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे इथे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या संबंधित सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. ऑफिशियल वेबसाईटवरती पूर्ण माहिती आहे, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमी ही नाहीये. सो बृहन्मुंबई महानगरपालिका कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बाल रोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र बोरिवली पूर्व यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. सो महानगरपालिका यांच्या अंतर्गत हे सेंटर आहे इथे. सो इथे अतिविशेष सेवा सुविधा व उपचार केंद्रासाठी नमूद केलेली जी पदे आहेत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी इथे आणि दर 6 महिन्यांनी 1 दिवस तांत्रिक खंड देऊन भरायची आहेत. सो कंत्राटी पदभरती आहे. सो विहित नमुन्यातील अर्ज इथे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे तसेच रुग्णालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सो जे इच्छुक उमेदवार आहे पदासाठी इथे 1 ते 16 जे आहे पूर्ण पदे, फी तुम्हाला आहे 710 प्लस 18% GST. सर्व प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती, अलीकडेच काढलेला पासपोर्ट छायाचित्र चिटकवून तुम्हाला महानगरपालिका इथे मनपा CTC PHO आणि BMT सेंटर बोरिवली पूर्व इथे 8/7 ते 18/7 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 10 ते 1 वाजेपर्यंत भरून द्यायचे आहेत. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सो कोणकोणती पदं आहेत, अर्हता काय, वयोमर्यादा, पदसंख्या आणि एकूण तुम्हाला दरमहा किती वेतन मिळणार आहे ते. वैद्यकीय संक्रमण सल्लागार, सो यासाठी MD DNB गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 1 पद आहे. 2,16,000 यासाठी वेतन आहे. कनिष्ठ सल्लागार बालरोग, रक्तदोष, कर्करोग, सो यासाठी सुद्धा MD DNB पेडियाट्रिक गरजेचं आहे. 1 पद आहे. 1,50,000 तुम्हाला यासाठी वेतन मिळणार आहे. अतिदक्षता बालरोग तज्ज्ञ पूर्ण वेळ आहे. यासाठी सुद्धा MD DNB पेडियाट्रिक गरजेचं आहे. यासाठी सुद्धा 1,50,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. विकृती शास्त्रज्ञ, यासाठी MD DNB पॅथॉलॉजीमध्ये आणि MCI मान्यता प्राप्त समकक्ष पदवी, यासाठी 50 वर्ष वयोमर्यादा आहे. एक पद आहे. 1,12,000 त्यासाठी वेतन जे आहे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहे. तो यासाठी जो उमेदवार आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन नोंदणीकृत गरजेचं आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त रुग्णालयातून 6 महिन्याचे 2 सत्र अवासी अधिकाऱ्यांचे पद, हाऊस ऑफिसर पोस्ट किंवा 1 वर्षाचं निवासी अधिकाऱ्याचे पद, 1 इयर रेसिडेन्स पोस्ट इतका अनुभव गरजेचा आहे. तसंच जो उमेदवार आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण गरजेचं आहे. सो यासाठी MBBS असेल तर 90,000 आणि MD असेल तुम्ही तर 1,00,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. मानद बालरोग तज्ज्ञ, शल्यक्रिया तज्ज्ञ, यासाठी MCH DNB गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला 20,000 रुपये वेतन जे आहे ते मिळणार आहे. मानद भूल तज्ज्ञसाठी सुद्धा 1 पोस्ट आहे. MD इन ॲनेस्थेशिया गरजेचं आहे. 20,000 वेतन मिळणार आहे. मानद BMT फिजिशियन, मानद त्वचारोग तज्ज्ञ, मानद हृदयरोग तज्ज्ञ, तसं ह्या सगळ्या पदांसाठी 20,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे.
त्यानंतर श्रवण तज्ज्ञ अर्धवेळ यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी गरजेचे आहे. 20,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. परिचारिकाचा इथे पोस्ट आहे. सो यासाठी BSc नर्सिंग किंवा महानगरपालिका नियमानुसार तुम्हाला 12वी नंतर जो GNM नर्सिंग कोर्स आहे तो गरजेचा नोंदणीकृत काउन्सिलिंगकडून आवश्यक असणार आहे. यासाठी 30,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. माहिती तंत्रज्ञ इथे पोस्ट आहे. BSc परीक्षेत तुम्हाला माहिती तंत्रज्ञ विषय उत्तीर्ण आवश्यक. माहिती तंत्रज्ञानमध्ये डिप्लोमा किंवा क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष काम केल्याचा अनुभव. यासाठी 33,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर लेखा सहाय्यकच्या पोस्ट आहे. सो यासाठी जो उमेदवार आहे हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वित्तीय किंवा प्रगत लेखांकन किंवा लेखा परीक्षण या विषयासह वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा. वित्तीय कामाशी संबंधित कार्यप्रणाली, लेखांकन, लेखा परीक्षण, कास्टिंग, दर प्रणाली, ज्ञान यांचं ज्ञान आवश्यक. 27,500 यासाठी तुम्हाला वेतन आहे. कार्यकारी सहाय्यकची पोस्ट आहे. यासाठी 22,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. उमेदवार जो आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण गरजेचं आहे. त्याचबरोबर जो उमेदवार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर 45% गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा. मराठी विषय तुम्हाला इथे आहे. मराठी 100 गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय इथे गरजेचा आहे. टायपिंग यासाठी लागणार आहे. इंग्रजी जे आहे कमान 40 आणि मराठी 30 प्रति शब्द मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे गरजेचं असणार आहे. त्यानंतर नोंदणी सहाय्यकची पोस्ट आहे. यासाठी जो आहे पदवी इथे गरजेची आहे. 100 गुणांचा मराठी, 100 गुणांचा इंग्रजी विषय, MSc IT गरजेचा आहे. टायपिंग इथे सुद्धा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट. 24,800 इथे तुम्हाला वेतन यासाठी मिळणार आहे. सो ह्या सगळ्या पोस्ट आहेत. सो यासाठी सर्वसाधारण अटी इथे दिलेल्या आहेत. सो जी 15 आणि 16 इथे पद आहे, नोंदणी सहाय्यक आणि कार्यकारी सहाय्यक, टायपिंग गरजेचं आहे. सो याकरता संगणकावर तुमची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही करता जी आहे टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी जी आहे इथे घेण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती तसंच जी हॉस्पिटलची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा मिळेल. सो अटी शर्ती इथे नीट वाचायच्या आहेत. सो निवड प्रक्रिया कोणत्या वेळेत स्थगित करू शकते. यापूर्वी संबंधित कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे इत्यादी अधिकार दिलेला नाही. टपालाने, कुरिअरने, ईमेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्ज तुम्हाला स्वतः दिलेल्या पत्त्यावरती नेऊन द्यायचे आहे. सो हा इथे अर्जाचा नमुना आहे. इथे तुमचा फोटो, त्याच्यावरती स्वाक्षरी, तुमचं नाव, संपूर्ण जी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, पत्ता, वडिलांचं नाव, विवाहपूर्वीचं नाव जे काही आहे लिहायचं आहे. मोबाईल क्रमांक, ईमेल ID, जन्मदिनांक, शैक्षणिक अर्हतेची माहिती पूर्णपणे तुम्हाला इथे दिलेली आहे कॉलममध्ये. त्याच्यानंतर इथे नोंदणी, तुमची जी काही नोंदणी असेल ती, अनुभव तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तो अनुभव इथे लिहायचा आहे. तपशील अनुभवाचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. सो हे महत्त्वाची इथे माहिती आहे, फॉर्ममध्ये तुम्हाला भरायची आहे. हे स्वयं घोषणापत्र आहे, हे सुद्धा इथे फॉर्मसोबत जोडायचं आहे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये इथे बघा, हे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला साक्षांकित प्रती ह्याच्या इथे जोडायच्या आहेत. सो कंत्राटी तत्वावरील पदासाठी जो विहित नमुन्यातील अर्ज आहे तो, पासपोर्ट साईज फोटो जो इथे जोडले आहे की नाही टिक तुम्हाला करायचं आहे. 10वी गुणपत्रक, 12वी गुणपत्रक, पदवी गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, तुमचं आधार कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, MSc IT सर्टिफिकेट, व्यक्तिगत माहिती, तुमची बायोडेटा, अतिरिक्त शिक्षण असेल तर ते प्रमाणपत्र, MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणी, MMC रजिस्ट्रेशन, अतिरिक्त पात्रता, नर्सिंगसाठी नर्सिंगचे नोंदणी, स्वयं घोषणापत्र जे फॉर्मॅट इथे दिलेला आहे आणि अर्ज शुल्कावर न केलेली पावती नंबर. सो ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. सूचना सगळ्या इथे दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या सूचना आहेत, प्रत्येकाने ह्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अर्ज करायचा आहे. बऱ्याच वेळा अर्धवट माहिती तुम्ही वाचता आणि मग काहीतरी इथे मिस्टेक होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी माहिती जी आहे जाहिरात नीट वाचा, अटी शर्ती नीट वाचा आणि त्यानंतरच जे अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. ओके, सो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील दिलेल्या माहिती व्यतिरिक्त तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट करून सांगा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे बरेच इथे मोटिवेशन मिळतं. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी अजून इथे आम्ही घेऊन येऊ शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याप्रमाणे शेअरसुद्धा आठवणीने करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.